आणि आता आपण पुण्याला जाणार आहोत मिकीकडे. प्रज्ञा. मिकी घाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. पुणे आणि त्या आसपासचा भाग पश्चिम महाराष्ट्र हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. मोठ्या जागा तिकडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिकी, काही क्षणात मतमोजणीला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? अगदी अश्विन, जसं तू म्हणलास आत्ता काही क्षणातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी हे मतमोजणी होते. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील सगळी मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे. जर आपण बघितलं तर सगळे जे लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात ते आतमध्ये गेलेले आहेत, उमेदवारांची प्रतिनिधी आतमध्ये गेलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणात या ठिकाणी जे पोस्टल मतदान आहेत ते सुरुवातीला या ठिकाणी मोजले जातील आणि त्यासाठी सगळे मतपेट्या आतमध्ये पोहोचलेल्या आहेत. प्रतिनिधींना त्यांचे सील दाखवले जात आहेत आणि अवघ्या काही पुढच्या मिनिटात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक अपडेट इथून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु आता जर आपण बघितलं तर या परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे. अवघ्या काही मिनिटात स्वतः कलेक्टर आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुहास दिवसे त्यांनी सगळी आढावा घेतलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती पोस्टल मतदान आलेलं आहे अवघ्या काही सेकंदात आपल्याला पुढच्या मिनिटात कळणार आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत आणि सुरुवातीला जे पोस्टल मतदान या ठिकाणी आलेले आहेत, जे पेट्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते उघडले जातील आणि ते मोजायला सुरुवात होईल आणि प्रत्येक अपडेट एबीपी माझावर महाकवरेज सुरू आहे मिकी सकाळपासून आणि आम्ही तुझ्याकडेही येऊ. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.